संविधान विरोधी आहे असा प्रचार करण्यात आला आणि मुस्लिमांच्या विरोधी आहे असा प्रचार करण्यात आला। त्यामुळे भाजपला याचा फटका बसला आणि इंडिया आघाडीला फायदा झाला। पण कुठेतरी एक व्यक्ती त्याला स्वतःला श्रेय घेण्याचं काम करतोय असं श्रेय कुणाला द्यायची गरज नाही। आणि दुसरी गोष्ट आपल्या राज्यातील अनेक नवनियुक्त खासदार या माणसासमोर लोटांगण घेऊन याला पाठिंबा देण्यासाठी पत्र देत आहेत ते अत्यंत चुकीचे आहे। यांना सर्वांना सकल समाजाने सर्व समाजाने मतदान केलेले आहे। त्यामुळे त्यांनी एका जातीचा विचार न करता सर्व जातीचा विचार करून असं कुठल्याही एका जातीला डोक्यावर घेण्याचं काम करू नये। आणि किंवा सांगतो तुम्हाला त्याला पत्र द्यायचं असतील तर ओबीसीच्या आरक्षणाला सुद्धा कायम राखण्यासाठी ओबीसीचं कुठलं आरक्षण ओबीसीचं 29% आरक्षण अबाधित राखण्यासाठी पाठिंब्याचे पत्र द्यावे ही त्यांना सर्वांना आवाहन करतो। धन्यवाद। संरक्षण झाले पाहिजे यासाठी माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर, माननीय वर्णा वाघमारे सर आणि पुण्यामध्ये ऍडव्होकेट मंगेश ससारे साहेब हे उपोषणाला बसलेले आहेत। आज उपोषणाचा 10वा दिवस आहे आणि काल राज्य सरकारच्या वतीनं माननीय महत्वाचा विषय त्यामधला सगळे सोयरेच्या सरकारचं म्हणणं काय आहे। नंबर 1 नंबर महिन्यामध्ये काही बोगस दाखले आहेत त्याच्याबद्दल सरकारनं श्वेत पत्रिका काढावी। 2 नंबर 3 एक व्यक्ती EWS SCBC आणि ओबीसीचा दाखला घेतोय ज्या पद्धतीनं जाहिरात येईल तिथं तो दाखला वापरतोय त्याच्याबद्दल आकेसर आणि यांचं म्हणणं होतं की आधार लिंक झालं पाहिजे। आणि नंबर 4 हिंदू लॉ, पारसी लॉ, ख्रिश्चन लॉ या कुठल्याही लॉ मध्ये सगळे सोयरे हा शब्द नाही त्याबद्दल सरकारची भूमिका काय आहे। तर मित्रांनो तुमचं हे सगळ्यांचं जे म्हणणं होतं ते सविस्तरपणे सरकारच्या कानी घातलं। तुमच्या सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे काल सर्व मंत्रिमंडळामध्ये माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री, माननीय छगन भुजबळ साहेब, माननीय धनंजय मुंडे साहेब, माननीय गिरीश महाजन साहेब, माननीय अतुल सावे साहेब, उदय सामंत साहेब असे सगळे मंत्रिमंडळातले प्रमुख मंत्री आणि ओबीसीचे सगळे नेते प्रकाश अण्णा होते, मध्ये रामरावजी वळकुटे होते, इथला आपलं शिष्टमंडळ होतं, टीपी मुंडे सर होते, वडीगोत्रीतून आलेलं शिष्टमंडळ आणि पुण्यातून आलेलं शिष्टमंडळ हे सगळे लोक त्या चर्चेमध्ये होती। खूप सविस्तर काल चर्चा झालेली आहे त्याबद्दल माननीय माननीय धनंजय मुंडे साहेब बोलतील आणि आता आपल्या आरक्षणाचा संरक्षणाचा महत्वाचा विषय आहे। तुम्ही राजकीय वेगळे मत आहे त्याच्यावरती आपण नंतर व्यवस्थित बोलू।
आपल्या आंदोलनाची एकंदर भूमिका काय आहे ती समजून घेतली. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण जर शांत राहिला तर या ठिकाणी नेमकी शासनाची आपल्या आंदोलनाच्या बाबतीत काय भूमिका आहे ही स्पष्टपणानं आपल्या आणि सदर ओबीसी समाजापर्यंत या राज्याच्या देशातल्या पोहोचेल. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी कृपा करून आपला जे बोलणं आहे ते बंद करा. आमदार पडळकरांनी ज्या आंदोलनाच्या मागण्या स्पष्टपणे या ठिकाणी मांडल्या. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाच्या सहकार्यांच्या समोर आंदोलनकर्त्याच्या शिष्टमंडळाने जे विषय मांडले ते सर्व विषय शासनाने अतिशय गांभीर्याने या ठिकाणी घेतले आणि या विषयाच्या संदर्भात शासनाची भूमिका ही स्पष्टपणाने जी आहे ती अधिकारवाणीने आपल्या सर्वांचे नेते आदरणीय भुजबळ साहेब या ठिकाणी स्पष्ट केली. पण हे नक्कीच आपल्या सर्वांच्या भावनेशी एक 8 महिन्यापूर्वी या राज्यात 9 महिन्यापूर्वी असं कधीच वातावरण नव्हतं. हा पुरोगामी महाराष्ट्र 18 पगड जाती धर्म एका गावात गुणागोविंदाने सगळ्याच्या सुखादुःखात आनंदात राहिलो. पण 9 महिन्यापासून सबंध महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाच्या मनामध्ये शासनाने वारंवार घेतलेल्या वेगवेगळ्या एका आंदोलनाच्या भूमिकेबाबतीत समज झाला. त्या समजाचा परिपाक आज या ठिकाणी वडीगोजीमध्ये हा आंदोलनामध्ये रूपांतरित झाला. त्यामुळे शासन सर्वांचं शासन हे 12 कोटी महाराष्ट्रातल्या जनतेचं शासन कुणावरही अन्याय करणार नाही. आणि असा अन्याय होत असेल असा समज जर ओबीसी समाजातील प्रवर्गात माझ्या बंधुभगिनींना झाला असेल तो समज आहे का गैरसमज आहे ही सुद्धा भूमिका शासनाने स्पष्टपणाने आपल्या समोर मांडली पाहिजे. या भावनेत आज आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. त्यामुळं आपल्या ज्या भावना आहेत त्या भावनेचा सन्मान या ठिकाणी सरकारने केला आणि आज आम्ही सर्वजण याच्या अगोदर माननीय 3 मंत्री येऊन गेले. मी योगायोगाने आपल्या सगळ्याला विचारून इथे येऊन गेलो आणि आज सरकारच्या वतीनं आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली, गिरीश महाजन साहेबांच्या नेतृत्वाखाली, उदय सामंत साहेबांच्या, अतुल सावेजींच्या, गुलाबराव पाटील साहेबांच्या आणि आजपर्यंत या चळवळीतल्या प्रत्येक नेत्यांच्या ज्या ज्या काही विषय समोर आल्या त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी शासनाची भूमिका मांडायला आलेलो आहोत. म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की यानंतर शासनाची जी काही भूमिका आहे ती आदरणीय भुजबळ साहेबांनी आपल्या सर्वांच्या समोर, महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या समोर ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण हे सरकार कसं करणार आहे याची भूमिका राज्य सरकारच्या वतीने स्पष्ट करते अशी मी त्यांना विनंती करतो. छोटे छोटे रस्त्यावर झालेले शासकीय शासनानं परत द्यावे आणि 21 ही एक विनंती आपल्याला आहे.
मागणी आहे का? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत जी चर्चा झाली त्यानुसार आपल्याला भेटायला आणि इथे जे लक्ष्मणराव हाके आणि नवनाथ वाघमारे त्यांचे दोन सहकारी उपोषणाला बसलेले आहेत त्यांना भेटण्यासाठी इथे खास करणे आम्हाला पाठवले. गेली 10 दिवस अनेक ठिकाणी तिथे सध्या आमचे 2 लाख बसलेले आहेत. पुण्याला आमचे सध्या पुणे चिंचणे म्हणून बसलेले होते आणि अनेक ठिकाणी जे आहेत आम्ही त्यांची समजूत घातली. शेवटी आपल्याला लढायचं लढण्यासाठी आम्हाला आमचे वाद परत मैदानात रस्त्यावर पाहिजे आहे. आता एक धमक्या खूप देतात तुम्हाला सगळ्यांना कल्पना आपण कोणालाही धमक्या देत नाही दादागिरी करत नाही.
वाचवले गेले ते कसे वाचवले गेले हे आपण इंडिया मिटिंग झाल्या रॅली झाल्या बीडा रॅली झाली त्याच्यामध्ये मी सांगितलेलं पक्षातील कार्यालय जाळण्यात आले शिक्षण संस्थांचे कार्यालय जाळण्यात आले त्यानंतर मी जे आम्हाला सांगितलं आता गप्प बसणं शक्य नाही 16 नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि 17 नोव्हेंबरला मी याच वडीलवादीला रस्त्यावर आपण सगळे उभे होते ही सगळी मंडळी होती मी सगळ्यांचं नाव घेत नाही पण ही सगळी मंडळी तिथे उभी होती आणि ते मला नंतर त्या मिटिंगसाठी वगैरे मला एक सांगायचे हे आमच्या दोन्ही सहकार्यांना पूर्ण सहकार्य केल्याबद्दल हे तुम्ही जे लोक स्थानिक जे कार्यकर्ते आहात नेते आहात आणि वडील जी जनता मायबाप आहे त्यांचा मी अतिशय आभारी आहे आपण सगळ्यांनी आमच्या सहकार्यांना धीर दिलेला आहे सावरलेला आहे मजबूतीनं त्यांच्या पाठीमागे उभे राहिलेले आहे गावागावातील लहान समाजाच्या घरावर हल्ले करण्यात आले मारपीट करण्यात आली अनेक पोलिसांनी सुद्धा त्यांच्याकडे थोडे ताक केले हे सगळं पाहून घेऊन जात होता सडकलत होता रॅली चालू होत्या हे लक्षात ठेवा कोणी किती मोठी शक्ती असली तरी जेव्हा ही लोकशक्ती एकत्र येते त्या शक्तीचा पराभव झाल्याशिवाय राहत नाही लोकशाहीमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे ही धनशक्ती किंवा इतर कुठली शक्ती नाही तर ही लोकशक्ती जी आहे सर्वात श्रेष्ठ आहे आज आम्ही काय मागतो आहोत आम्ही काही मागत नाही आम्ही सांगतो आमचं आरक्षण आमच्या ताटातलं कसं राहू द्या त्याच्यासाठी दुसरं ताट द्या दुसरे त्यांना काय द्यायचं त्यांना द्या आम्ही त्यांना पाठिंबा देतो आम्ही त्यांना पाठिंबा दिला वेगळं आरक्षण आम्ही त्यांना सांगितलं स्वतः हा प्रत्येक 3 वेळा कायदा आला विधानसभेत आम्ही पाठिंबा दिला यापुढे सुद्धा देऊ पण त्यांना वेगळं आरक्षण द्या हे लक्षात ठेवा आरक्षण हा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही आज माझ्या दलित समाजातले लोक आदिवासी समाजातले लोक आरक्षण आहे बँक कलेक्टर झाले पोलीस कमिशनर झाले पण आजही झोपडपट्ट्यांमधून ते आमचे दलित बांधव आदिवासी राहत आहेत गरिबी हटली नाही हा गरिबी हटावचा कार्यक्रम आहे जे जमलेले आहे टिकलेले आहे गावागावामध्ये यांच्यावर अन्याय होत आलेला आहे अन्यायाची सहन करत आले आहेत त्या सगळ्या
जे गरीब आहेत त्यांना न्याय द्यायला पाहिजे. धर्मभेद राज्य मानवान असावे, सत्याने वंदावे विकासावे, सगळ्यांना समान भाग मिळाला पाहिजे. जे गरीब आहेत त्यांना अधिक देण्याचं काम केलं पाहिजे. शाहू महाराजांनी हे सांगितलं, वाढदिवसाच्या दिवशी त्यावेळेला त्यांनी आरक्षण दिलं. लोकांनी विचारलं का? त्या लोकांना त्यांनी विचारलं. त्यांना घेऊन शाहू महाराज घोड्याच्या बागेमध्ये गेले आणि सांगितलं की आता मुंबई चंदी म्हणजे त्यांचा चारा ठेवा. तो ठेवण्यात आला. आणि मग जे घोडे गरीब होते, लहान होते, मजकुरे होते, त्यांना सोडून ते घोडे चारा खायला लागला, ते चंदी खायला लागले. आणि शाहू महाराज म्हणाले आता जे बलदंड घोडे आहेत त्यांना पाठवू. बलदंड घोडे आल्याबरोबर त्यांनी नाता घातल्या आणि सगळे जे अशक्त घोडे होते त्यांना सगळ्यांना बाजूला घेऊन सगळ्या चारा त्यांनी खाल्ला. शाहू महाराज म्हणाले यासाठी आरक्षण पाहिजे आहे. जे गरीब आहे, जे मागास आहे, जे मजबूर आहे, जे अशक्त आहे, त्यांना आपल्याला ते आरक्षण द्यायचं. म्हणून पुढे शाहू आणि जे महात्मा फुलांनी सांगितलं, जे शाहू महाराजांनी सांगितलं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये उतरवलं आणि तुम्हाला आम्हाला न्याय दिला. तो न्याय जे दबले मिळतात त्यांच्यासारख्या गरीब कसं आमची सुद्धा लेकरं बाळं काय सगळेच काय गाड्या घोड्यातून काय फिरत नाही. आज सुद्धा जे आहेत अन्नाला सुद्धा मोठा आहेत. आमची ती गरीब माणसं ते भटका विमुक्त कुठे आहेत त्यांची घर? त्या गावातून त्या गावातून हे पाल ते पाल करत करत कुठे मिळालं तर काय? आज काय परिस्थिती आहे त्यांची? त्यांच्यासाठी या आरक्षण, या आरक्षणामध्ये आणखी जर बंधन लोक झाले तर काय होणार? म्हणून आमची लढाई. आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आपण ओबीसी लाल मोर्चे धरले. आपण सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला. आमच्या पंकजाताई जेवढे राहिल्या
साथ लड़ेंगे, साथ साथ लड़ेंगे। आम्ही जे आहे तुम्ही केली आणि आम्ही काम जे बघलो त्याच्यामध्ये आम्ही केली तुम्ही काम जर राहिला तरी मला कळेल आपल्याला काय म्हणायचं आणि काय बोलणार आम्ही मागणी केली या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये जात गणना झालीच पाहिजे अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये तर त्यांनी गुंतवणूक होता की जात गणना करा काल त्या भर मीटिंगमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की जात गणनेला आमचा पाठिंबा आहे आमचं असं म्हणणं आहे की नितीश कुमार यांनी जात गणना केली ते आधार सरकारमध्ये आहे सगळे बाबू आहेत इतर सगळे आहेत विरोधी पक्षाचे नेते ते सुद्धा म्हणत असतात की जात गणना करा सगळ्यांनी परत एकदा मागणी करा आणि आमची सगळ्यांची जात गणना करा मला आठवतं 2010 मध्ये आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो त्यावेळेला खासदार समीर गुंजकर त्यावेळेला त्यांनी ठराव मांडला आणि आमचे भाषा गोविंदराव मुंडे आणि त्यांनी सांगितलं अरे तुम्ही शेळ्या बकऱ्या मेंढ्या हे मोजता आमच्या माणसांची तुम्ही मोजमाप का करत नाही मोजा सगळे दोघे सगळे यादव रामप्रसाद यादव जी मायावती असतील मुलायम सिंग असतील हनुमंतराय असतील अनेक आहे सगळ्यांना भेटले काँग्रेसच्या लोकांना भेटले पवार साहेबांना सगळ्यांना आणि मग त्यांनी कॅबिनेट मंडळावर जात गणना करायची ते लोक सगळे झाले प्रणब मुखर्जी त्यांनी सांगितलं की आम्ही जात गणना करणार आम्हाला वाटलं सगळं झालं कोर्टातून आम्ही केस मागे घेतली 2016 साली हा जात गणनेचा अहवाल गावातली जात गणना ग्रामविकास खात्याने केली शहराची जात गणना नगरविकास खात्याने केली आणि तो सगळा रिपोर्ट आला ओबीसीची हालत फार खराब आहे त्यांना त्यांच्यासाठी फंड दिले पाहिजे मदत केली पाहिजे त्यांच्या महिलांना मदत केली पाहिजे मुलांना मदत केली पाहिजे आहे हा अडचणीत आहे मागासवर्गीय आहे गावागावामध्ये त्यांना खाली पाहावं लागते पण त्यांनी आकडा जाहीर केला नाही आणि म्हणून आज आमची मागणी आहे की आमची जात गणना करा आम्ही किती आहोत ते मोजा आणि मग सांगा की किती तुम्हाला प्रत्येक जण आम्हाला काय पाहिजे असं की कोर्टात जातात कोर्ट आम्हाला विचारतो तुम्ही किती आहात आम्ही सांगतो अरे 31 साली जी काही जनगणना झाली जात गणना ब्रिटिशांनी केली त्यावेळेला या देशामध्ये आम्ही 54% होतो आता सुद्धा आम्ही 54% आहे 55% पण तुम्ही आम्हाला एकदम 20%, 10%, 25% कसं काय म्हणता बिहारने जात गणना केली 63% ओबीसी निघाले जात गणना आमचा अधिकार आमचा हक्क आमच्या मुलाबाळांचं आमची पण लेकरं गरीब आहे आणि शिकू द्या ना त्यांना आज शाळेमध्ये मोठ्या समाजाची ओळखच्या मुलीबरोबर मुलं मुली जी आहेत एकमेकांची बोलत नाही एकमेकांवर टीका करतात त्यांना हटकून करतात काल मीडिया टीव्हीवाल्यांनी दाखवलं लहान लहान मुली
त्यांनी नेला हे बसलं तर तिकडे तो आधीचं मन करतो मागलं त्यांना या सगळ्या लोकांनी आणि त्यांनी पाहिलं रे वा माझं त्यांनी 2 माहित नाही आखे सगळ्यांनी जरी दाखवली आपल्याला कळतच नाही करा तो भेटला होता अरे इथं ओपनची जागा आहे लोकसभेची मग या पंचायत ताई त्या ओपनच्या कशा काय उभ्या राहिल्या ते नाशिकला आले नाशिकला माझ्या नावाची चर्चा चालू होती अरे इथं ओपनची जागा आहे तर भुजबळ ओबीसी आमच्या इथं कसं काय लढणार हेच माहिती नाही लोकसभेमध्ये आरक्षण आम्हाला नाही कशाची माहिती नाही आरक्षण कशाला पाहिजे माहित नाही कुठे कुठे आरक्षण आरक्षणाला एकच निघाले बरं रायगड एंट्रीचं काम सुरू केलं आणि यापुढं सांगायचं तुम्ही सगळे एकत्र राहता तुमचं आरक्षण टिकेल मला तुम्हाला हे सांगायचं आहे तुम्ही तुमच्या पक्षात आहात त्याच्याशी मला पक्षाला नाही संरक्षण करण्यासाठी तुम्ही पुढे आलं पाहिजे असं करून चालणार नाही एकदा यायचं एक बोलायचं बाहेर गेल्यानंतर दुसरंच काहीतरी बोलायचं आणि तुझी हात ठरवायची असं करू नये जायचं तर प्रामाणिकपणे एकदम खंबीर उभे राहा नाही ओबीसीचं आरक्षण केवळ मुलांसाठी घाबरण्याचं कारण नाही आणि तुम्हाला मी सांगतो जर तुम्ही एक राहिला 54% तुमच्या बरोबर दलित आदिवासी इतर सगळे समान तुमच्या बरोबर तो मोठा मी मोठा हा भेदभाव नाही आम्ही सगळे असं सोडून आपण समाजाला पाहिजे काल मिटिंग झाली त्याच्यामध्ये हे ठरलं त्याप्रमाणे ते सांगितलं होतं ते खरं मुलगी दाखले खोटे खोटी आहेत त्यांना माझा विरोध नाही पण एक समित्या नेमल्या आणि त्यांच्याकडून तेलंगणाचे तपास त्यांना सगळ्यांना द्या मराठवाड्याच्या सगळ्यांना द्या महाराष्ट्राच्या सगळ्यांना द्या आंध्राच्या सगळ्यांना द्या ते लांबतच चाललंय आणि म्हणून काल स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ज्यांनी खोटे दाखले दिले असतील
आहे, काही बदललेलं आहे, विचार बदललेला आहे. कधी तू लावलेला आहे, कधी अगोदर तू, कधी नंतर तू म्हणजे कोण कोणता झाला असेल हरकत नाही. हे आमचे बांधव आहेत, पण त्याच्यावर कारवाई करण्याचं काल त्यांनी सांगितलं आणि ते दाखले तपासाचं काम करणार म्हणून सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं. पुढे आता काही लोक काय करतात, ओबीसी मध्ये सुद्धा जायचं, तुमचा फायदा घ्यायचा, मग पुढे इकॉनॉमिक इन्कम क्लास म्हणजे 10% तिकडे एखादं प्रमाणपत्र द्यायचं त्याच माणसाने तिकडे घ्यायचं. मग पुढे एनसीबीसी 10% आरक्षण मराठा समाजाला त्याच्यातही घुसायचं, इकडं नाही तर तिकडं, तिकडं नाही तर तिकडं, 3 ठिकाणी एकच माणूस आरक्षण मागतोय. मग ठाकरेंनी सुद्धा सांगितलं होतं त्याला आधार कार्डाची जोड द्या आणि त्याच्यावर नक्की करून टाका. एकाला एकच आरक्षण करून शकतो, 3 ठिकाणी तो जाऊ शकत नाही. ही काही खिरापत नाही, काय पंक्ती बसलेल्या नाही, त्या पंक्तीतून त्या पंक्तीत त्या पंक्तीत हे करायचं नाही. आम्ही तुम्हाला सांगतो, यापूर्वी मराठा समाजासाठी मंत्रिमंडळाची एक उपसमिती गेल्या 2 वर्षापासून काम करते आहे. त्याच्यामध्ये मग त्या 700 मुलांना, किती मुलांना फॉरेनला पाठवायचं, किती त्यांना शिष्यवृत्ती द्यायची, किती त्यांना घरं द्यायची, त्यांना वसतिगृह नाही त्यांना किती पैसे वर्षाला द्यायचे, हे सगळं 2-3 वर्षापासून सुरू आहे. आमची मागणी होती की आम्हाला सुद्धा आता त्यांची मागणी ओबीसीच त्यांना द्या, आमचं म्हणणं आहे की त्यांना मिळालं ते आम्हाला द्या. आणि त्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या ओबीसी मंत्र्यांची सुद्धा उपसमिती कमिटी नेमा, म्हणजे जे त्यांना मिळेल ते आमच्या लोकांना. ती मागणी सुद्धा सगळ्यांनी मान्य केलेली आहे. आता त्यानंतर हे सगळे सोयरे, आता हे सगळं बरोबर आहे. सगळे म्हणजे काय, आपले सख्खे आहेत ते. सोयरे म्हणजे काय, जे आपल्या पत्नीच्या बाजूच्या असतील ते सोयरे. सगळे सोयरे त्यांना एकाला मिळालं तर सगळे सोयरे. त्या मुलीचे वडील, वडिलांचे वडील, त्या वडिलांचं लग्न दुसऱ्याबरोबर झालेलं आहे ते पण. आज सुद्धा आमचा शेड्यूल ट्राईब, आमचा शेड्यूल कास्ट, आमचा ओबीसी त्याला प्रमाणपत्र हवं असेल तर 4-5 महिने जातात. हे घेऊन ये, तो पुरावा हा काय, हा पुरावा आहे का गाढवा आहे, काय आहे ना, हे काय चालणार नाही. आम्ही सांगितलं पूर्वीचे जे नियम आहेत हायकोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेले, इथं सुद्धा ते नियम पास झालेले आहेत, मंजूर आहेत. त्याप्रमाणे ते नियम सगळ्यांना लागू झाले. त्याप्रमाणे त्याच्यावर ठरलं, त्याच्यावर आम्ही काही वकिलांचं मत हे सुद्धा मानतो. आणखी काही सॉलिसिटर त्यांची मतं आम्ही त्यांना घेतो. आणि त्यानंतर जे आहे त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व पक्षाच्या लोकांना या अधिवेशन काळामध्ये एकत्र बोलवणार. त्याच्यामुळे आमचे जे 2 भाग बसलेले आहेत त्यांना बोलवणार आणि सगळ्यांच्या समोर हे आमचं म्हणणं मांडणार. आमचे जे काही पुरावे आहेत ते बी आम्ही मांडणार. त्याचं कारण असं आहे, काही राजकारणी फार हुशार आहे. इकडं एक बोलतील, तिकडं एक बोलतील.
होती आणि दोन्हीकडून जे आहे डमरू वाजवायचं काम त्यासाठी त्यांना पण विचारा काय पाहिजे तुम्हाला सांगा. कुणाचं बरोबर आहे कुणाचं चूक आहे ते सांगा आणि त्याप्रमाणे जे आहे तुम्ही सगळ्यांनी म्हणून निर्णय मी तुम्हाला हे सांगतो. आमच्या एका सहकार्याने गिरीश महाजनने काल सांगायला आले सगळे सोयरे कोर्टात टिकणारच नाही. आपल्या ओबीसीच्या लढ्यामध्ये आता आमचे अनेक सहकारी जे आहेत तुमचे आमचे हात बळकट करण्यासाठी आता घाबरायचं नाही मागे सरायचं नाही. आता एकच सांगतो जंग लगी तलवार जंग लगी तलवार पर अब धार लगानी होगी. कुछ लोग अपनी औकात भूल गए शायद अपनी याद उन्हें बुलानी होगी. औकात मुझे रहा बेटा ये काय गरीब आहोत आणि गरीब दुसरे मी त्याला बोलण्याऐवजी लक्ष्मण हाके बरोबर त्यांनी चर्चा करावी. त्याच्यापुढे सुद्धा हे लढाई चालू आहे. तुम्ही सगळ्यांनी जे आहे त्या लढाईमध्ये जे आहे गाफील राहायचं नाही. त्यामुळे राहायचं जिथे जिथे लढाई असेल मग अडचणीत असलेला आमचा धोबी बांधव असेल आमचा धामी बांधव असेल कुंभार असेल सुतार असेल वंजारी असेल धनगर असेल भटक्या विमुक्त असेल माळी असेल बाराबंदीदार असेल आणि धनगर समाज असेल पुण्या समाजाचा ओबीसी महाराष्ट्र असेल त्याच्यावर जर कोणी अन्याय केला तर त्याला एकटं सोडू नका. आबाचा मध्ये लढू नका. आबाचा लढा तर आपलं भविष्य काळोखात जाईल. एक फोन लढला तर दुश्मन भविष्य तुमच्या समोर वाढ बघताय. त्याप्रमाणे जे भाग्य की जे आतापर्यंत वेगवेगळे त्यासाठी पत्र उतरलेले आहेत त्यांचं सुद्धा पत्र आणि त्याचबरोबर कलेक्टरने सुद्धा त्याच्यावर सही केली. ते पत्रक जे आहे आलेलं आहे ते मी आपल्याला उभारून दाखवतो आहे. श्री लक्ष्मण हाके श्री नवनाथ वाघमारे आणि इतर जे आमरण उपोषण करत आहेत त्यांनी उपोषण मागे घेण्याबाबत या संदर्भात 22 जून रोजी झालेल्या मीटिंगमधील चर्चेनुसार इतर मागासवर्गीय समाजाच्या मागण्या व
आपल्या उपोषणासंदर्भात 21/6/2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता सह्याद्री अतिथीगृह हलवार हिल इथे मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदय तसेच इतर मंत्री महोदयांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत आपले प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते. त्याच्यामध्ये जे जे काय झालं त्यातल्या अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, त्या तुम्ही सुद्धा ऐकल्या का? सगळ्या गोष्टीची कदाचित त्याच्यामध्ये नोंद नसेल. आपल्या मागण्या संदर्भातील सविस्तर अत्यंत सकारात्मक चर्चा होऊन काही मागण्याबाबत निर्णय घेण्यात आले आणि ज्या उर्वरित मागण्या संदर्भात निर्णय होणे अपेक्षित आहे त्यासाठी येत्या अधिवेशन काळात पहिल्या आठवड्यात सर्व पक्षीय बैठक आयोजित करून सर्वांनी मिळून निर्णय घेण्यात येईल. इतर मागास वर्ग घटकांमधील समाजावर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही. इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची शासन दक्षता घेईल. शासन इतर मागासवर्गीय घटकांच्या मागण्यासंदर्भात गंभीर आणि सकारात्मक आहे. तरी आम्ही आपणास विनंती करतो की आपण आपले आमरण उपोषण मागे घ्यावे. आपले नम्र सेक्रेटरी कलेक्टर घटकाच्या सह्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं झालेला म्हणजे आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आले, मंत्री आलं, उपमुख्यमंत्री आलं, सगळे झालेले आहेत आणि त्याप्रमाणे झालेलं आहे. मला आपल्याला सांगायचं आहे की हे ज्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांच्या मागण्यावरून झालेलं आहे. एक लक्षात घ्या, शेवटी आपले जे त्यांनी विनंती केली स्वतः मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्याशी बोललेले आहेत. ठाकरे साहेबांची आमच्या सगळे असं आहे की ही सगळी मंडळी जी आहेत ते आपले दोन बांधव आहेत. तुम्ही त्यांच्या सुद्धा जीवाची काळजी तुम्हाला आम्हाला आपली पाहिजे ती आम्हाला आहे. रोज सकाळ संध्याकाळी फोन करून काय झालं विचारतो आहोत. आपल्याला त्यांना परत एकदा पुढे जर आपल्याला आली तर हा जगन भुजबळ सुद्धा आम्ही आपलं उपोषण मागे घ्यावं आणि शासनाने सांगितल्याप्रमाणे त्यांना प्रतिसाद द्यावा ही विनंती जी आहे आम्ही सर्व भागांच्या सर्व मंत्र्यांच्या सर्व महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या आम्ही त्यांना करतो आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.